वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मार्फत आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनाचा संदर्भ असा की म्हाडा कॉलनी, शिक्षक कॉलनीच्या शेजारील भाग, पापड कॉलनी या ठिकाणील रहिवाशांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्या मूलभूत गरजा देखील आजपर्यंत तिथल्या प्रशासनाने असेल किंवा निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी असेल ते पूर्ण केले नाहीत। त्यांच्या घरामध्ये घाणीचं साम्राज्य होते। नाली तर नाहीच म्हणा, जे घाण पाणी आहे ते पूर्ण घाण पाणी घरामध्ये घुसते, पावसाचं पाणी घरात घुसते। या सर्व गोष्टीमुळे त्यांच्या घरामध्ये रोगराई पसरलेली आहे आणि या प्रत्येक कुटुंबामधील घरातील व्यक्ती हा रोगराईमध्ये ग्रस्त आहे। या कारणास्तव आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि आमचं या ठिकाणी असं सांगणं आहे की बाबा ज्या प्रशासनाने गुत्तेदारांना कामं दिले, ज्या सत्ताधाऱ्यांनी गुत्तेदारांना कामं दिले, हे फक्त कामं करून आपापले घर भरण्याचं काम करतात। इथल्या गरीब लोकांना, शोषित लोकांना, पीडित लोकांना, वंचित लोकांना न्याय देण्याचं काम करत नाहीत। यांनी फक्त आणि मतदान फक्त ज्यावेळेस मतदानाची वेळ आली त्यावेळेस मतदानाला यांना घेतात, मतदान करून घेतात आणि शासन करते, जमात बनतात, पण यांच्याकडे कुठलीही सुविधा भेटत नाही ना कुठल्या यांच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा देखील इथले स्थानिक प्रतिनिधी तर देऊ शकत नाही। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन केलेलं आहे आणि प्रशासनालाही निवेदन केलेलं आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये यांच्या नागरिक सुविधामध्ये सुधार घडावा। यांना ज्या गोष्टीची गरज आहे, नाली असेल, रोड असेल, लाईट असेल, या सर्व सोयींची पूरक करावे आणि यांच्या प्रश्नाला मार्गी लावावे हे असं निवेदन दिलेलं आहे। अन्यथा 15 दिवसानंतर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन लातूरच्या वतीनं शासकीय वेळेमध्ये या ठिकाणी बोंब मारो आंदोलन इथल्या रहिवाशांना घेऊन आम्ही या ठिकाणी करणार आहेत। धन्यवाद।